हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. आता बघा आम्ही अधिक मासासाठी चंद्रपूरला जायला निघालो होतो. तर गाडीत बसलो होतो कारण बाकी ओजस्वी आई वगैरे यायचे होते, त्यामुळे मग आम्ही गाडीतच बसलो होतो. तर व्हिडिओ स्टार्ट केला. जय परी परी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इकडे बघ, इकडे बघ कॅमेरा. उंदीर मामा की जय जय महाराष्ट्र. चला आम्ही निघालो फायनली. आता मागे सगळे तर बघा आता आम्ही निघालो होतो चंद्रपूरला जायसाठी आणि मधातच एकदम पाऊस पण लागला खूप. आणि इकडे बघा किती असं आभाळ झालेलं दिसते सगळं आणि बारीक बारीक पाऊस पण लागलेला होता. समोर तर खूप मुसळधार पाऊस लागला. आम्हाला थांबावं पण लागलं रस्त्यावरती कारण जाताना काहीच दिसत नव्हतं. आणि आता सगळे बघा पावसामुळे असे थंडीगार झालेले होते. गाडी पण थंडी आणि कृषिका तर मस्त झोपलेली होती आणि बाहेर खूप मस्त असा पाऊस पडत होता. आणि पाऊस पडत असताना आम्ही बघा इथे झाडं वगैरे बघा किती असा वारा होता खूप. तर इतकं म्हणजे गाडी चालवताना अक्षरशः भीती वाटत होती आम्हाला की काही दिसत नव्हतं. बघा काहीच दिसत नव्हतं आम्हाला. वायपरनी पण पुसल्यानंतर पण ते ब्लर व्हायचं सगळं. तर त्यामुळे मग आम्ही एका ठिकाणी थांबलो. पेट्रोल पंप होतं तिथे. तर त्या पेट्रोल पंपजवळ थांबलो. आता कृषिका बघा उठलेली आहे. तर तिला आम्ही पाऊस बघ असं बोलत होती मी तिच्याशी. आणि तिच्याशी बोलता बोलता काही कळलंच नाही व्हिडिओमध्ये. आवाज काही माझा झालेलाच नाही आहे. तर असो, आता पण मी व्हॉइसवर करून सांगते आहे सगळं. तर आम्हाला चंद्रपूरला अधिक मासासाठी आईकडे जायचं होतं, पण काही मधात पेपर्स वगैरे सुरू होते कॉलेजमध्ये, त्यामुळे काही जाता आलं नाही. तर आज 12 तारीख, तर 12 तारखेला मी निघाली आहे चंद्रपूरला जायला. आणि बघा किती पाऊस येतो रस्त्यावरती. तर अशा पावसा नेमकं जायला आणि पाऊस यायला एकच झालं. तर पण आम्हाला जायला पण भरपूर वेळ झाला. ॲक्च्युली पावसामुळे आम्ही खूप थांबत गेलो आणि थांबून मग आम्हाला जवळपास सायंकाळच झाली चंद्रपूरला पोचायला. आणि इथे आल्यानंतर पण पाऊसच सुरू आहे कंटिन्यू, कुठे बाहेर पण जाता आलं नाही. मग आम्ही सर्वात पहिले रंजुताईकडेच आलो. त्यांच्याकडे मग स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्यानंतर जेवण केलं कारण उद्याला आम्हाला परत कुठेतरी जायचं आहे. तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये. चला आता आम्ही पोचलो भद्रावती. काय कर बरी अय, इकडे पण आभाळ झालाय पण परी हो इथे बघ किती काळा आभाळ झालाय. कोणाला निसर्गाच्या हाकेला ओ द्यायचा आहे का ओ. आता बघा महादेवाला आदायला बघ. काय झालं लक्ष ठेवा बाबा. गाई म्हशी राहतात. हा गाडी इनबॅलन्स होत आहे. हे हो तू काय नेत आहे ग. त्याचा दुपट्टा आहे तो. हो असा मा तो गाडीवर राहील का. हे बघ कारभार. हे बघ ओळखला त्याच्या दुपट्टा. गाडी थांबायची ना पुट्ट्यात विजा कडकड करत आहे. चला आता आपण भद्रावतीला जाऊन करिश्मा ताईला भेटू. ती येणार आहे. पहा गाडी तिकडेच येत आहे. सरळ धाम धूम होऊन जाईल मग. हो ना उजू. सरळ धाम धूम. हो त्या दिवशी मम्मी काय म्हणे ग कुठे कुकर पडलं तेव्हा. कुकर पडला. धाम धूम काय म्हणे धाम धूम डुस. कसं लागलं होतं मी ताई एकदा करून दाखव. जमघट. चला भद्रावती आलं. जांभळाचं जमघट म्हणून त्यांनी असं पर्पल कलरचं दिलं का ग याला. थांबा होता तुम्हाला दाखवते मी जांभळट. हे बघा इथे जोरदार पाऊस येते आता. पाऊस वा 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 वा. होजू पप्पी जोरदार आली. पप्पी जोरदार आली होजू. तर बघा आम्ही भद्रावतीमध्ये थांबलो होतो बसस्टॉप समोर कारण करिश्मा ताई तिथेच येणार होती. आम्ही तिला बाहेरच बोलवलं होतं भेटायला सगळ्यांना. बापरे पाऊस. बरी पाऊसच लागला.
किती पाऊस लागला. चला खुर्च्या पकड, आपण बसून जाऊ. एक टेबल पकडू. बसा रे. देऊ बसा. देवा बस मध्ये ये. आम्ही पाऊस घेऊन आलो. येत नाही असंच येते पाऊस पडत. मन कर, मन लवकर मन. चलो भजे खाएंगे, भजे. बाहेर मस्त पाऊस आणि हे भजे. द्या ना तिकडे एक एक प्लेट. ए देऊ, देऊ माझ्याकडे बघ. तू काय खाणार आहे? इथे फ्रेंच फ्राईज नाही मिळत बापा. हो इथे नाही आले बाबा. या नाही, इथे जॉईन व्हा ना तुम्ही. भजे पार्टी, भजे पार्टी. मग आपले चेहरेच नाही दिसत गं. असं आहे ते. बघा आम्ही पावसातच चंद्रपूरला पण पोहोचलो. त्यानंतर मग रंजुताईकडे थोडंसं आराम वगैरे केला, नाश्ता झाला. त्यानंतर मग आम्ही स्वयंपाक बनवला आणि आता फायनली आम्ही जेवण करायला बसवलो. मग बाकी काही शूट केलं नाही मी स्वयंपाकाचं वगैरे, कारण भरपूर लाईट पण गेली होती मध्ये आणि आम्ही पण भरपूर थकलेलो होतो. तर पटापट स्वयंपाक बनवून आम्ही जेवण करायला बसलो आता. तर असं मस्त छान असा स्वयंपाक बनवला. फुलगोबीची भाजी, वरण, भात, पोळी असं सगळं छान स्वयंपाक बनवला. आणि आता कृषिकाला मला जेवण द्यायचं होतं, त्यामुळे मी तिला आधी घेऊन बसली जेवण चारायला. आणि ते ओजस्वी बघा वरण देते आहे सगळ्यांना, प्लेट्स करत होती ती. मस्त गरमागरम वरण खायला या असं ती म्हणते आहे सगळ्यांना. आणि इकडे बघा रंजुताईने मला ही लोणच्याची भरणी आणून दिली. तर हे होतं मिरचीचं लोणचं बिना तेलाचं. खूप मस्त होतं ते, म्हणून मी तुम्हाला दाखवते म्हटलं. तर मी झाकण खोलत होती त्यामुळे कॅमेरा इकडे तिकडे गेलेला होता. आणि हे बघा मिरचीचं लोणचं आहे, अशा प्रकारे बनवलेलं मी तुम्हाला दाखवते आहे. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग मस्त आरामात बसलेलो होतो. तर कृषिकाचा डान्स सुरू होता, तुम्हाला डान्स पण दिसेल कृषिकाचा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट. परत उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे कुठेतरी, तर तो पण व्हिडिओ तुम्हाला येईलच लगेच. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.